महत्त्वाच्या लढती कोणत्या होत्या ज्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, ज्या सतत चर्चेत राहिल्या त्या सगळ्या आपण बघूयात। तेजस्वी यादव आरजेडीचे आणि तेज प्रताप यादव त्यांचे मोठे बंधू जेजेडीचे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। बिहार विधानसभा निवडणुकीचं महाकवरेज साम टीव्हीवर आज तुम्ही पाहणार आहात। सर्वात आधी प्रत्येक अपडेट तुम्हाला साम टीव्हीवर पाहायला मिळतील। त्याआधी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या लढती सम्राट चौधरी भाजपचे नेते आणि पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मैथिली ठाकूर भाजपच्या नेत्या आणि गायिका यांचं नेमकं आज काय होतंय, मतदार यांना जिंकून देतात का त्याकडे लक्ष असेल। खेसारीलाल यादव आरजेडीचे नेते तर अख्तरलाल इस्लाम शाहनी हे आरजेडीचे नेते यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। बिहार विधानसभा निवडणुकीचं महाकवरेज साम टीव्हीवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आज सकाळपासूनच बिहारमध्ये नेमकं काय घडते त्याकडे लक्ष असेल। तर तारकेश्वर प्रसाद भाजपचे नेते आणि विजय सिन्हा हे भाजपचे नेते यांची प्रतिष्ठा आज पणाला लागलेली आहे। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळेला रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं, तर दोन्ही टप्प्यात रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं। अनंतकुमार सिंग जेडीयूचे नेते तर संतोष साहनी व्हीआयपी या दोन्ही नेत्यांचंही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 65% तर दुसऱ्या टप्प्यात 69.90% असं रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं होतं। महिला आणि युवांनी मतदानासाठी सर्वाधिक उत्साह दाखवला होता। संजय सिंग भाजपचे नेते, रेणू देवी भाजपच्या नेत्या यांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली आहे। नितीश कुमार की मग तेजस्वी यादव मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नेमकं कोण बसताना दिसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर पीए फॅक्टर काय जादू करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। तर ओसाम शहाब आरजेडीचे नेते आणि अनिल कुमार यांचे नेते आहेत, यांच्या प्रतिष्ठाही पणाला लागलेल्या आहेत। 243 जागांवर नेमकं कोण कोण निवडून येत आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे। बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागतोय। मतमोजणी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। राजू तिवारी एलजेपी रामविलास पासवान पक्षाचे नेते तर अख्तरलाल इम्रान एमआयएमचे नेते आहेत, यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमनेही काही उमेदवार दिले होते, तर प्रशांत कुमार यांनीही मतदारसंघांमध्ये महत्त्वाचे उमेदवार उतरवले होते। पहिलीच निवडणूक त्यांची, पण नेमकं काय होतंय, प्रशांत कुमार यांच्याकडे मतदारांचा कौल असेल का हे आपल्याला काही तासात कळणार आहे। काँग्रेसचे राजेश राम आणि दीपा कुमारी एचएमच्या यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर ज्योती देवी एचएमच्या आणि तारकेश्वर प्रसाद भाजपचे नेते यांची प्रतिष्ठाही पणाला लागलेली आहे। बिहारमध्ये नेमकं काय घडतंय, पुन्हा एकदा नितीश कुमारांना पसंती मिळते का बिहारच्या मतदारांची याची उत्सुकता आहे। तर तेजस्वी यादव आरजेडीचे नेते आणि सतीश कुमार भाजपचे नेते यांची प्रतिष्ठाही पणाला लागलेली आहे। बिग फाईट या बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल काही तासात आपल्या हाती येणार आहेत। ऋतुप्रिया चौधरी आरजेडीच्या तर एचएमच्या दीपा कुमारी या दोघींमध्ये बिग फाईट होती। बिहारमध्ये यंदा मतदानासाठी महिला मोठ्या संख्येनं बाहेर पडल्या होत्या। आरजेडीचे खेसारीलाल त्यांच्या विरोधात उभ्या आहेत भाजपच्या छोटी कुमारी। यापैकी कुणाला बिहारचे मतदार पसंती देत आहेत हे काही तासात आपल्याला कळणार आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होते। एचएमच्या ज्योती देवींविरोधात तनुश्री कुमार आरजेडीच्या उभ्या राहिल्यात। या दोघींपैकी नेमके मतदार कुणाला जिंकून देतात हे काही तासात त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे। महत्त्वाच्या लढती कुठल्या आहेत ते आपण बघतोय। राजेश राम काँग्रेसचे नेते तर लल्लन राम एचएमएसचे नेते आहेत, यांच्यातही बिग फाईट आहे। बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। अख्तरुल इम्रान हे एमआयएमचे नेते आणि सबा जफर जेडीयूचे नेते आहेत। बिग फाईट आहे, या दोघांमध्येही महत्त्वाच्या लढती बिहारमधल्या त्या आपण बघतोय। तर आणखी एक महत्त्वाची लढत ती म्हणजे राजू तिवारी एलजेपी रामविलास पक्षाचे तर शशिभूषण राय हे काँग्रेसचे नेते, या दोघांमध्येही महत्त्वाची लढत। यापैकी कोण जिंकतंय हे काही तासात आपल्याला कळणार आहे।